नमस्कार. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपणही आंबा मार्केटमधून असेल किंवा शेतामधून असेल आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करत असतो. पण आंबा या फळाचा समावेश आपण रोजच्या दैनंदिन आहारामध्ये केल्यानंतर एकंदरीत कोणकोणते जे फायदे आहेत ते आपल्या शरीराला भेटू शकतात. जसं पाहायला गेलं आंब्यामध्ये असणारी जी नैसर्गिक साखर असेल किंवा कार्बोहायड्रेट्स असेल त्याच्यामुळे शरीराला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा आपल्याला भेटते. त्याचबरोबर आंब्यामध्ये देखील सुद्धा वेगवेगळे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतात. व्हिटॅमिन एमुळे आपल्या डोळ्याची दृष्टी सुधारते. व्हिटॅमिन सीमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीने मजबूत होते. त्याचबरोबर आंबा या फळपिकामध्ये असणारे वेगवेगळे फायबर्स असतील किंवा वेगवेगळे एन्झाईम्स असतील त्याच्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया आहे ते सुधारण्यासाठी देखील मदत होत असते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर किंवा रक्तदाबासारखे त्रास असतील तर आंब्यामध्ये मुळातच असताना पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याचं देखील सुद्धा या घटकांचं प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर संतुलित राखण्याचं काम देखील सुद्धा आहारामध्ये आंबा केल्यानंतर आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर शरीराला एक चांगल्या प्रकारचा थंडावा देण्यामुळे साठी सुद्धा आंबा या पिकाचा आपण आहारामध्ये समावेश करू शकतो. त्याचबरोबर आंबा या फळाचा समावेश केल्यानंतर आपली त्वचा तजेलदार असेल, केस आपली चांगली मजबूत होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर कोणकोणत्या व्यक्तीने आंबा या फळाचं सेवन करावं? ज्या व्यक्तींना अशक्तपणा वाटतो, ज्या व्यक्तींना वजन कमी आहे, अशा व्यक्तींनी शक्यतो आंबा या फळाचा समावेश करावा. कोणत्या व्यक्तीने शक्यतो आंब्या फळाचा समावेश करताना थोडा कमी प्रमाणात करावा? ज्या व्यक्तींना डायबिटीज, शुगर किंवा साखरसारखी समस्या आहे, ज्या व्यक्तींचं वजन लगेच वाढते, अशा व्यक्तींनी शक्यतो आंबा या फळाचा समावेश थोडा कमी प्रमाणात करावा. एकंदरीत आपल्या भागामध्ये सुद्धा आंबा उपलब्ध असेल तर शक्यतो आपण कोणकोणत्या जातीचा किंवा वाणाचा आंबा आपण प्रेफर करत असतो. सध्या पाहायला गेलं मार्केटमध्ये केशर असेल, हापूस असेल, दशेरी असेल, बदामी आंबा असेल, पायरी आंबा असेल. तर आपल्या भागामध्ये कोणता आंबा तुम्ही प्रेफर करत असा किंवा कोणता आंबा तुम्हाला जास्त प्रमाणात आवडतात ते देखील सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. एकंदरीत सर्व बांधवांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. धन्यवाद.